नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत NTPC एक्झाम 30 डिसेंबर 2020 रोजी फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्टमध्ये आलेले काही महत्त्वाचे असे प्रश्न उत्तरे. हे सर्व प्रश्न उत्तरे हिंदीतून आहे. मी तुम्हाला हे मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगणार आहे. तर हे सगळे प्रश्न उत्तरे विविध चॅनलवरून गोळा केलेले आहेत. विविध विद्यार्थी मित्रांनी मला पाठवलेले आहेत. त्यामुळे हे प्रश्न उत्तरे मी नेमकं सांगू शकत नाही की हे कोणत्या रेल्वे बोर्डाचे आहेत. जरी वेगवेगळ्या रेल्वे बोर्डाचे असले तरी याच पद्धतीने प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातात. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला एक गेस कळेल, एक अंदाजा कळेल की परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जात आहेत. आणि त्या पद्धतीनेच तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यास, जास्तीत जास्त प्रश्न अचूक येण्यास मदत होईल. पाहूत आजची अशी महत्त्वाची काही प्रश्न उत्तरे. गुलाम वंश का संस्थापक कोण था? तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, गुलाम वंशचा संस्थापक कोण होता? तर विद्यार्थी मित्रांनो, गुलाम वंशचा संस्थापक हा कुतुबुद्दीन ऐबक हा होता. तर विद्यार्थी मित्रांनो, छोटीशी ओळख करून देतो या व्यक्तीची. हा सगळ्यात पहिला गुलाम होणारा व्यक्ती होता. गुलाम झाल्यानंतर या व्यक्तीने हळूहळू स्वतः राजा बनला आणि आपल्या मुलीला त्यांनी दिल्लीच्या गादीवरती बसवला होता. तुम्हाला माहीत असेल रजिया सुलतान, तर ही जी महिला होती तर या व्यक्तीची मुलगी होती. याने त्या आपल्या मुलीला दिल्लीचा राणी बनवली होती. थोडक्यात त्याची माहिती आहे. त्यानंतरचा प्रश्न, राष्ट्रमंडल खेळ 2022 का आयोजन कहाँ होगा? तर राष्ट्रमंडल खेळ 2022 हे इंग्लंड या देशामध्ये होणार आहे आणि इंग्लंडमधील बर्मिंगहॅम या ठिकाणी या खेळाचे आयोजन केल्या जाणार आहे. पुढचा प्रश्न, 1912 में भारत का गव्हर्नर जनरल कौन था? तर 1912 मध्ये भारताचा गव्हर्नर जनरल हा लॉर्ड हॉल्डिंग होता. तर त्याचा कालावधी होता 23 नोव्हेंबर 1910 ते 4 एप्रिल 1916. त्यानंतरचा प्रश्न, जॉर्जिया दरा देश के किस राज्य में स्थित है? तर जॉर्जिया दरा हा भारताच्या जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, जैन धर्म के प्रथम तीर्थकार कोणते? तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न काल सुद्धा मी तुम्हाला सांगितला होता, त्यामुळे हा प्रश्न डबल रिपीट झालेला आहे. अशाच पद्धतीने मागील प्रश्नपत्रिकेतील बरेच प्रश्न रिपीट होत आहे. त्यामुळे मागची प्रश्नपत्रिका तुम्ही नक्की वाचत जा. या गेल्या वर्षी सुद्धा प्रश्नपत्रिका वाचा किंवा या आधीची जी शिफ्ट झालेली आहेत, जे दोन ते जवळपास 4 ते 5 शिफ्ट झालेले आहेत, ते शिफ्टची जर तुमच्याकडे प्रश्नपत्रिका आली असेल तर तुम्ही नक्की वाचून जा. त्यातील बरेच प्रश्न रिपीट होत आहेत. तर जैन धर्माचे प्रथम तीर्थकार होते ऋषभदेव, दुसरे होते अजितदेव आणि 23वे होते पार्श्वनाथ आणि 24वे होते महावीर. पुढचा प्रश्न, RBI के गव्हर्नर कोण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, RBIचे जे गव्हर्नर आहेत ते शक्तिकांत दास हे RBIचे गव्हर्नर आहेत. तर त्यानंतरचा प्रश्न विचारला होता दक्षिण आफ्रिका संबंधात. तर कार्यपालिका पिटोरियाला इथे आहे. त्यानंतर न्यायपालिका ब्लोमफॉन्टेनला आहे आणि विद्यार्थी पालिका केप टाउनला आहे. पुढचा प्रश्न पाहूत, रिपब्लिक पुस्तक के लेखक कोण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, रिपब्लिक हे जे पुस्तक आहे ते प्लेटो या शास्त्रज्ञाने लिहिलेले आहे. आणि या शास्त्रज्ञाची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शास्त्रज्ञाने जे आपलं शालेय पाठ्यपुस्तक आहे ते नाकारलं होतं आणि याच्या विचाराने असं मानत होता की कोणतेही पाठ्यपुस्तक न देता फक्त आणि फक्त विद्यार्थ्याला शिक्षण देण्यात यावे, जेणेकरून विद्यार्थी व्यवस्थितरित्या घडेल. पुढचा प्रश्न आहे, 1 KB में कितना बाईट होता है? तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न कॅम्प्युटर रिलेटेड आहे. तर 1 KB मध्ये 1024 बाईट असतात. तर त्याच पद्धतीने 1 MB मध्ये 1024 KB असतात. तर 1 GB मध्ये 1024 MB असतात. तर 1 TB मध्ये 1024 GB असतात. 1 KB मध्ये 1024 बाईट असतात आणि 1 बाईटमध्ये 8 बिट्स असतात. तर हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा, यातून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, दाजीग्राम नॅशनल पार्क किस राज्य में स्थित है? तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये दाजीग्राम नॅशनल पार्क आहे. त्यानंतरचा 15व्या वित्त आयोगातील प्रश्न विचारला होता, तो तुम्ही एकदा पाहून घ्या. त्यानंतर योजना आयोग का नाम बदल कर क्या रखा गया है? तर नीती आयोग असं योजना आयोगाचं नवीन
नाव ठेवण्यात आले होतं. तर नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ते सुद्धा विचारले जाऊ शकते. नीती आयोगाचे CEO कोण आहेत ते सुद्धा विचारले जाऊ शकते. याची स्थापना कधी झाली ते सुद्धा विचारले जाऊ शकते. योजना आयोगाचे बद्दल सुद्धा माहिती विचारली जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही ते एकदा वाचून जा. पंतप्रधान मोदी जी की कौन सी योजना गिनीज वर्ल्ड बुक में दर्ज हुई है? तर प्रधानमंत्री जन योजना ही जी आहे ते गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यात गेली होती. पुढचा प्रश्न आहे, बारडोली सत्याग्रह का नेतृत्व किसने किया था? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे की 1928 मध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोलीचा सत्याग्रह केला होता आणि त्या सत्याग्रहामध्ये तिथले जे शेतकरी आहेत त्यांना सरदार वल्लभभाई पटेल अशी पदवी दिली होती. त्यामुळे हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे आणि हा परीक्षेमध्ये विचारला गेला होता. तर त्यानंतरचा प्रश्न आहे एक योजनेबद्दल. तर ती योजना होती साथी योजना. तर त्याबद्दल तुम्ही एकदा डिटेलमध्ये वाचून जा. त्यानंतरचा प्रश्न आहे कालिदास कवी कालिदासावरती काही महत्त्वाचे असे प्रश्न विचारले होते. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या पुस्तके जे त्यांनी रचना केली होती ती विचारली होती. तर त्यांची रचना पाहून घ्या. अभिज्ञान, शाकुंतलम, विक्रमश्रियम, मालविकविक्रम, रघुशतम, कुमार संभवन, मेघदूतम आणि ऋतुसंहार हे त्यांनी काही महत्त्वाचे असे रचना केलेली होती. निपाह व्हायरस किस राज्य में फैला था? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये सगळ्यात आधी निपाह व्हायरस हा केरळमध्ये पसरला होता. भारत का 29वां राज्य कोणसा आहे? तर भारतामध्ये जे 29वं राज्य होतं ते तेलंगणा होतं. तर आता भारतामध्ये 2 राज्य कमी झालेली आहेत. म्हणजे जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा का आलेला आहे. त्यामुळे आता भारतामध्ये फक्त 28 राज्य आहेत. तर तुम्हाला हा प्रश्न कन्फ्यूज करू शकतो. पुढचा प्रश्न पाहू. DSCP का फुल फॉर्म क्या है? तर विद्यार्थी मित्रांनो, DSCP का फुल फॉर्म आहे डायनॅमिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर काही गणित आणि बुद्धिमत्ता यावरचे प्रश्न विचारले होते. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. हा जो गणिताचा प्रश्न आहे आणि बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे ते तुम्हाला व्यवस्थितरित्या विचार करून सोडवायचा आहे. तर यामध्ये तुम्हाला गॅप शोधायचा आहे. तर इथे कितीचा गॅप आहे, काय डिफरन्स दिलेला आहे, काय फरक दिलेला आहे, वर्ग दिलेला आहे, वर्गमूल दिलेला आहे, घन दिलेला आहे, घनमूल दिलेला आहे. तर या पद्धतीने तुम्हाला तो शोधायचा आणि उत्तर काढायचे. त्यानंतर इथे तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही सरळ पाहू शकता की इथे जे त्रिकोणाच्या बाहेर संख्या आहेत, हे जे त्रिकोणाच्या बाहेर संख्या आहेत हे वर्ग संख्या दिलेल्या आहेत आणि तुम्हाला त्याच्यानुसार इथे जी संख्या येणार आहे ती संख्या शोधायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला गणितं दिलेली जातात. त्यानंतर पुढचा एक अजून प्रश्न दिलेला आहे, तो तुम्हाला संबंध, नातेसंबंध या घटकावरचा दिलेला आहे. तर तुम्हाला हा सुद्धा व्यवस्थितरित्या तुम्हाला हा प्रश्न सोडवण्यासाठी डायग्राम तयार करायला लागेल. डायग्राम केला तर तुम्हाला हा प्रश्न सोडवण्यास सोपा जाईल. तुम्ही हा प्रश्न पाहू शकता. त्यानंतरचा प्रश्न आहे तुम्हाला डिस्काउंटवरचा, म्हणजे नफा तोटा या घटकावरचा प्रश्न दिलेला आहे. हा सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या सोडवायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 30 डिसेंबर रोजी जे शिफ्टमध्ये प्रश्न आले होते ते मी तुम्हाला दाखवलेले आहेत. तर या व्यतिरिक्त तुम्हाला प्रश्नोत्तरे पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या प्लेलिस्टवरती जाऊ शकता. तिथे तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता नावाची एक प्लेलिस्ट भेटेल. त्यामध्ये मी प्रश्नोत्तरे घेतलेली आहेत गणितासंबंधी आणि बुद्धिमत्तासंबंधी. ते तुम्ही नक्की पाहून घ्या. आणि रेल्वे भरती संदर्भात सुद्धा मी काही व्हिडिओ बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या, जेणेकरून तुमची चांगल्या पद्धतीने रिव्हिजन होईल. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. अशाच पद्धतीने व्हिडिओ जर तुम्हाला कंटिन्यूमध्ये पाहिजे असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, जेणेकरून यानंतर जितके व्हिडिओ अपलोड होतील त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. टेलिग्रामला नक्की जॉईन व्हा. टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून टेलिग्राम चॅनल आणि टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन व्हा. या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर प्रश्न उत्तरे असतील तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरती टाकू शकता. टेलिग्राम ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती आमच्या आगामी येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याचा नक्की समावेश केला जाईल. सोबत तुमचं नावसुद्धा तिथे दाखवलं जाईल. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.